रेटिनॉल क्रीमचं तुम्ही नाव ऐकलं असेल. रेटिनॉल क्रीम कोणी वापरायची, कधी वापरायची, त्याचा काय फायदा आहे, या सगळ्यांमध्ये गोंधळ असतो. तर रेटिनॉल क्रीम कशासाठी वापरायची? अनइव्हन स्किन टोन, पिगमेंटेशन, ओपन पोर्स, अँटी एजिंगसाठी रेटिनॉल क्रीम वापरायची आहे. रेटिनॉल क्रीम कोणी कोणी वापरावी? रेटिनॉल क्रीम ही 25च्या पुढच्या वयोगटातील लेडीज किंवा जेंट्सनीच वापरावी. त्याच्या आतमधल्या लोकांनी वापरू नये. जर तुम्ही डेली मेकअप करताय, तुमचं शूटिंगचं वगैरे काम आहे, तर तुम्ही वापरू शकता. एक 23-24 पर्यंत. रेटिनॉल क्रीम कशी वापरायची? रात्री झोपताना रेटिनॉल क्रीम वापरायची आहे. ते पण तुम्ही आधी चेहरा वॉश करून घ्यायचा आहे फेस वॉशने. नंतर एक आपली तुरीची डाळी एवढीच क्रीम घ्यायची आहे. ती पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची आहे. त्यानंतर एक 5 मिनिटांनी मॉइश्चरायझर लावून तुम्ही झोपून जायचं आहे. ही क्रीम आठवड्यातून फक्त 1 ते 2 वेळाच वापरायची आहे. त्यापेक्षा जास्त वेळा वापरायची नाहीये. तुम्हाला रिझल्ट आवडलाय म्हणून तुम्ही सतत लावताय असं नाही, त्याचे साईड इफेक्ट होतात. मग 1 ते 2च वेळा तुम्ही ही रेटिनॉल क्रीम वापरायची आहे. मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल, नाहीतर ऑनलाईन नायकावर, Amazonवर पण मिळून जाईल. रेटिनॉल क्रीम ही स्टार्टिंग तुम्ही 0.1 पासून ते 0.5 पर्यंत करू शकता. क्रीम वापरल्यानंतर तुम्ही कोणतेही व्हिटॅमिन सी, ई किंवा कोणतंही प्रॉडक्ट लावायचं नाही. फक्त रेटिनॉल क्रीम कोणी वापरू नये. प्रेग्नेंट महिलांनी रेटिनॉल क्रीम वापरू नये. आणि ज्यांचे ऍक्टिव्ह पिंपल असतील, म्हणजे ते आता खूप रेडिश झालेत, फुटणार आहेत पिंपल, अशा पिंपलवर रेटिनॉल क्रीम वापरायची नाही. रेटिनॉल क्रीम ही फक्त रात्री वापरायची आहे, दिवसा ह्याचा वापर करायचा नाहीये. आणि अशाच आणखी नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. सी यू सून.